रामविलास पासवान आणीबाणीच्या काळामध्ये जी तरुण नावं समोर आली, नेते समोर आले आणि नंतरच्या काळामध्ये राजकारणावर त्यांनी खूप काळ प्रभाव दाखवला। ते जसे नितीश कुमार आहेत, लालू प्रसाद यादव आहेत, ज्येष्ठ असले तरी मुलायम सिंग यादव आहेत आणि त्याच्याच बरोबरचं नाव म्हणजे शरद यादव होते आणि त्याबरोबरचं नाव म्हणजे रामविलास पासवान। नंतर झालं असं की जनता पक्ष फुटला, जनता पक्षातील सगळ्या चिरफाळ्या उडाल्या। याच्यानंतर परत इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या। विश्वनाथ प्रताप सिंग काँग्रेसमधून बाहेर पडल्याच्या नंतर त्यांनी जनमोर्चा नावानं एक काय चळवळ सुरू केली होती आणि त्याचं जे राजकीय स्वरूप आलं त्याला जनता दल म्हटलं गेलं। त्या जनता दलामध्ये हे सगळे परत सामील झाले। रामविलास पासवान परत होते, लालू प्रसाद यादव होते, नितीश कुमार होते, मुलायम सिंग यादव होते, हे सगळे परत शरद यादव होते, हे सगळे परत जनता दलामध्ये होते। परत तो जनता दल फुटला आणि त्या जनता दलाचे जे वेगवेगळे तुकडे झाले, म्हणजे त्याच्यामध्ये लालू प्रसाद यादवांचा पक्ष असो, राष्ट्रीय जनता दल RJD, त्याच्यानंतर नितीश कुमारांचा पक्ष असो, हे सगळे जे पक्ष समोर आले पुढे किंवा त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्यांनी जेव्हा वेगवेगळे जनता दल युनायटेड, देवेगौडा जे नंतर पंतप्रधान झाले, म्हणजे जनता दलाचे वेगवेगळे तुकडे पडले। याच्यामधूनच एक पडलेला तुकडा म्हणजे स्वतः रामविलास पासवान यांनी लोक जनशक्ती LJP या नावाचा पक्ष स्थापन केला। आता त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर म्हणजे बिहारमध्ये निवडणुका होत्या आणि ते निवडणुकांची सगळी प्रक्रिया चालू असतानाच त्यांचा देहांत झाला आणि त्यांच्या माघारी त्यांच्या पक्षाची धुरा त्यांचे चिरंजीव चिराग पासवान यांच्याकडे आली। तेच पक्षाचे आधी कार्याध्यक्ष होते आणि नंतर अध्यक्ष बनले आणि इथूनच त्या पक्षामधल्या भांडणाला सुरुवात झाली। रामविलास पासवान यांचे बंधू पारस, ज्यांना म्हणतात पशुपतीनाथ पारस म्हणतात त्यांना, की त्यांचा असा आग्रह होता की त्यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व यावं, पण पासवान यांनी जसं काही पक्ष म्हणजे आपला एक कुटुंबाचाच भाग आहे असं समजून आपल्या मुलाकडे ती सगळी सूत्र दिली। आता त्यांच्या माघारी 8च महिन्यात, अजून त्यांचं वर्षश्राद्ध पण झालेलं नाही आहे, की पक्षामध्ये फूट पडली। पक्षाचे एकूण 6 खासदार निवडून आलेले होते। तेव्हा त्यांनी NDAचा एक घटक म्हणून लोकसभेची निवडणूक लढवलेली होती, ज्याच्यामध्ये नितीश कुमार पण होते, भाजप पण होता आणि हा लोक जनशक्ती पक्ष होता। आता मुद्दा असा येतो की त्याच्यामध्ये चिराग पासवान यांनी अशी मांडणी केलेली होती विधानसभेच्या वेळेस बिहारच्या, की आम्हाला लालू प्रसाद आम्हाला ह्यांच्याशी युती करण्यामध्ये काय अडचण नाही भाजपशी, पण नितीश कुमारशी मात्र आमचं जमणार नाही। मग तो वाद इतका टोकाला गेला की त्यांनी ज्या ठिकाणी नितीश कुमार आणि भाजप बरोबर जाणार त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं, त्यांच्याबरोबर जायचं नाही आम्हाला, आम्ही पूर्णपणे ह्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवूत। म्हणून त्यांनी केलं असं की भाजपच्या विरोधामध्ये उमेदवार नाही उभे केले, पण त्यांनी मात्र हा जो पक्ष आहे त्याच्या विरोधामध्ये नितीश कुमारांचा जो पक्ष आहे जनता दल युनायटेड, त्याच्या विरोधात मात्र नेमके आपले उमेदवार उभे केले आणि निवडणूक लढवली। त्यांना पूर्णपणे पराभव सोसावा लागला। या पराभवाच्या नंतर जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा आता विस्तार करायची पाळी आलेली आहे आणि रामविलास पासवानच्या जागी कुणाला घ्यायचं असं म्हटल्याच्या नंतर बरोबर पक्षाच्या लोकसभेतला जो त्यांचा गट आहे 6 खासदारांचा, त्याच्यामध्ये फूट पडली। एकटे चिराग पासवान एकीकडे आणि बाकीचे 5 खासदार एकीकडे। आता मुद्दा असा होतो की ह्याच्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल, ज्यांच्या मागे जास्त खासदार आहेत अर्थातच स्वाभाविकपणे त्या गटाला मान्यता भेटेल आणि त्यांचा जो काही नेता असेल त्याला मंत्रिमंडळात घेतल्या जाईल ही शक्यता आहे। किंवा दुसरा भाग म्हणून चिराग पासवानला जर खुश करायचं असेल तर बाकी ह्या 5 खासदाराला नाराज करावं लागेल। आपण ह्या निमित्तानं जो चर्चेला मुद्दा येतो की हे जे असे पक्ष तयार होतात, छोटे मोठे जे पक्ष आहेत, आणि त्याच्यातला गंभीर मुद्दा असा आहे की काही एक विशिष्ट जात घटक एकत्र म्हणजे जात घटक समोर ठेवून केलेले पक्ष आहेत। नितीश कुमारनी सुद्धा त्यांच्या कुर्मी जातीचं वर्चस्व असलेला पक्ष किंवा लालू प्रसाद यादव असो किंवा मुलायम सिंग यादव असो, तुमच्या असं लक्षात येईल की असे जागजागी प्रयोग झालेले आहेत। आपण आपली जात म्हणजे देवेगौडांनी सुद्धा आपण आपली जात आणि त्याच्या भोवतीचे काही लोक असे जे पक्ष जनता दल सेक्युलर त्यांचा पक्ष आहे। पूर्ण भारतभर साधारणतः आणीबाणीच्या नंतर मुख्य जनता पक्ष फुटल्याच्या नंतर जनता पक्ष ही एकच अशी व्यापक चळवळ होती की ज्यांनी सगळ्यांना काँग्रेसच्या विरोधामध्ये एकत्र आणलेलं होतं आणि पक्ष म्हणून स्वरूप दिलं होतं। त्याच्यानंतर झालं असं की त्याच्यातले जे सक्रिय असे लोक होते त्यांनी आपापले जाती आपापले स्थानिक काहीतरी समीकरणं आणि त्या अनुषंगाने पक्ष करायला सुरुवात केली। ह्या पक्षांना फार व्यापक कधीही जनसमर्थन भेटलं नाही, हा लक्षात घ्या। म्हणजे आता LJP लोक जनशक्ती पक्षामध्ये फूट पडली आहे म्हणून हा मुद्दा मी तुमच्यासमोर ठेवतोय असं नाही। अगदी पार सुरुवातीपासून जिथून सुरुवातच झाली रामविलास पासवान यांची, त्या जनता पक्ष असो, जनता दल असो आणि नंतर ते झालेले तुकडे असो, त्याचे पडत गेलेले तुकडे असो, ह्या सगळ्याचं कारण असं आहे की ह्याचा पाया म्हणून कुठलंही काही वैचारिक नाही आहे, कुठलीही काही चळवळ नाही आहे।
बहुजन समाज पक्षाच्या बाबतीमध्ये एक विवेचन करताना भाऊ तोरसेकरांनी फार चांगलं एक्सप्लेनेशन दिलं की चळवळ संपून गेली आणि ते पक्षामध्ये व्यावसायिकता, कोणाला काय पदं भेटणार, आताही जी काही फूट पडलेली आहे जनशक्ती पक्षामध्ये ती कुठल्या काही तत्वावर पडलेली नाही आहे किंवा काही फार मोठे वैचारिक मतभेद असं नाही आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान भेटावं या मारामारीत पडलेली फूट आहे ती. याच पद्धतीनं तुमच्या असं लक्षात येईल की जागोजागी छोटे छोटे पक्ष कुठल्या तरी निमित्तानं तयार होतात. जातीचं त्याच्यामध्ये वर्चस्व असतं, काहीतरी स्थानिक मुद्दे असतात, एखाद्या व्यक्तीचा अहंकार आडवा येतो. जितनराम मांझी याचं उदाहरण याच बिहारमधलं आहे. त्यांना नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री केलं. जितनराम मांझी यांनी अति पिछडे, अति मागास अशा आपल्या सगळ्या दलित जाती एकत्र करून आपला एक पक्ष तयार केला, मग तो पक्ष विलीन केला आणि काय असंख्य प्रकार घडले. तुमच्या असं लक्षात येईल की अशा पद्धतीनं ज्या पक्ष छोटा असणे हा आक्षेपाचा मुद्दा नाही आहे. आक्षेपाचा मुद्दा असा आहे की तुम्ही त्याच्या पाठीशी काहीतरी जात किंवा काही एक स्थानिक अतिशय क्षुद्र असा छोटा मोठा विचार तो ठेवता आणि त्या पद्धतीनं बांधता. किंवा अतिशय आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महादेव जानकरांचा जो पक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्ष, नाव राष्ट्रीय, आणि तुम्ही काय म्हणता की धनगरांपुरता तुमचा पक्ष मर्यादित ठेवलेला आहे. म्हणजे ही जी वृत्ती आहे ना ही अतिशय घातक आहे. पक्ष छोटा चालेल पण तुमची चळवळ पाहिजे एकतर, आणि विचार महत्त्वाचा म्हणजे मोठा पाहिजे. आजही 2014च्या निवडणुकांमध्ये पराभव झाल्याच्या नंतर विरोधी पक्षांनी काही एक चळवळ सुरू केलेली आहे, काही एक संघटनात्मक बांधणी केलेली आहे किंवा प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली काही ना काहीतरी करत सगळ्यांनी एकत्र येऊन काही मंच चालवला असं घडत नाही आहे. छोट्या छोट्या पद्धतीनं आपले स्वार्थ साधत काही एक राजकीय वाटमारी म्हणूयात आपण ज्याला अशी करायची आणि त्याला नाव मात्र व्यापक द्यायचं. सगळ्या पक्षांचे हे हाल झालेले आहेत. काँग्रेसवर कोणी टीका कितीही करो, काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी कुठली असो, पण आज भाजपला पर्याय म्हणून पूर्ण देश पातळीवरती ज्यांची एक संघटना आहे आणि विविध जाती धर्मांचे लोक आहेत असा काँग्रेसच पक्ष आहे. आणि आता पूर्णपणे पराभूत झाले तरी डावे पक्ष अशाच पद्धतीचे होते. म्हणजे देशामध्ये असे 4च उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये एक भाजप जो आज सत्तेवर आहे त्याच्या पाठीशी पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशी एक संघटना आणि ताकद आहे. दुसरा काँग्रेस पक्ष ज्याच्या पाठीमागे स्वातंत्र्याची चळवळ होती. काँग्रेस सेवादल नावाचा प्रकार होता, बऱ्याच जणांना माहिती नाही. डाव्या पक्षांचं राष्ट्रीय सेवादल समाजवाद्यांचं सगळ्यांना माहिती आहे, पण काँग्रेसमध्ये पण एक सेवादल होतं की जे सेवादल म्हणजे या काँग्रेसला ऊर्जा पुरवणारी अतिशय चांगली अशी संघटना होती कार्यकर्त्यांची, ती नामशेष झाली. तिसरं म्हणजे बहुजन समाज पक्षाने बामसेफ नावाची एक संघटना चालवलेली होती आणि ह्या बामसेफची संघटना ही चळवळ फार मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा पुरवत होती पक्षाला. काशीराम यांनी ही जो पाया असा जो तयार करून ठेवला होता त्याच्या जीवावरती मायावतींना राजकीय यश मिळवलं. पण ते राजकीय यश मिळवल्याच्या नंतर ही चळवळ बळकट करण्याच्या ऐवजी त्यांनी राजकीय वाटमारी करणारे लोक गोळा केले, पैसे घेऊन तिकीटं विकले. याचा परिणाम काय झाला की तो पक्षाचं अस्तित्व मर्यादित होऊन बसलं, व्यापक न होता. आता जो चौथा मुद्दा समोर येतो आहे या लोक जनशक्ती पक्षाच्या निमित्तानं विविध ठिकाणचे असे जे छोटे छोटे पक्ष आहेत ह्यांच्या ज्या राजकीय वाटमाऱ्या आहेत ह्या जर बंद व्हायच्या असतील आणि ह्यांना जर काही एक व्यापक असं काही पाहिजे असलं तर त्यांनी किमान अशा काही लोकांनी एकत्र येऊन एक चळवळ, एक देश पातळीवरची संघटना, ह्यांनीच म्हणून नाही, आज 3री आघाडीन, 4थी आघाडीन, 5वी आघाडी नावाने जी चर्चा चालत असते ना त्याच्यामधला सगळ्यात मोठा अडथळा राजकीय जे काही असायचं तो आहेच आहे. पण त्याहीपेक्षा या सगळ्यांना एकत्र येऊन देश पातळीवरती काही एक संघटना, काही एक चळवळ उभी करता येत नाही, हा त्रासाचा मुद्दा आहे. जनता दलाच्या काळात जनता पक्ष आधी होता आणीबाणीच्या विरोधामध्ये असंच कडबोळ एकत्र आलेलं होतं. जनता दल पण त्याच पद्धतीने असं कडबोळ एकत्र आलेलं होतं आजही. आणि ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण स्वतः भारतीय जनता पक्षच आहे. 1980च्या नंतर जेव्हा काँग्रेसला पर्याय म्हणून हा पक्ष आला, तो पक्ष फुटला, पण बाहेर पडल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष या नावानं जुन्या जनसंघाने नवीन पक्ष स्थापन केला. आपली जी काही संघटना आहे RSS सगळ्याला ऊर्जा पुरवणारी ती बाजूला ठेवली आणि राजकीय पक्ष स्थापन केला. ते शहाणपण इतर विरोधी पक्षांनी अजूनही घेतलेलं नाही आहे. हे काही 2014ला स्वतःच्या जीवावरती बहुमत मिळवून भाजप सत्तेवर आला तेव्हापासूनचं मी सांगत नाही आहे. 1980ला 40 वर्षापूर्वी भाजपची स्थापना झाली, 41 वर्षापूर्वी. तेव्हापासून त्यांनी त्यांची राजकीय संघटना आणि RSS सारखे त्यांची ऊर्जा पुरवणारी चळवळ ही 2 गोष्टी बाजूला ठेवल्या. आज LJPच्या निमित्तानं हे समोर आलेलं आहे की केवळ राजकीय पदं भेटले, केवळ काही जागा निवडून आल्या अशा पक्षांचं अस्तित्व फार काळ टिकत नाही. वारंवार हे सिद्ध झालेलं आहे. जातीचा आधार घ्या, स्थानिक प्रश्नाचा आधार घ्या, एखाद्या कुटुंबाचा आधार घ्या आणि त्या आधारात किंवा एखादा थोडासा कॅरिस्मॅटिक असा नेता घ्या,
त्या आधारावरती जर तुम्हाला काही चळवळ उभी करायची असेल, पहिले चळवळ उभी राहिली पाहिजे आणि मग त्याचा परिणाम म्हणून राजकीय पक्ष तयार होऊ शकेल. दुर्दैवाने आपल्याला दिसतंय असं की या कालखंडामध्ये, म्हणजे 1980 पासूनच म्हणतो मी, 2014 पासून सगळे म्हणतात तसं नाही, वारंवार आणि अशा पद्धतीने राजकीय वाटमारी करून थोड्या काळासाठी का होईना पंतप्रधान पद, म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग तेही वर्ष दीड वर्षाचेच होते, पंतप्रधान होते. चंद्रशेखर त्यांनी तर काँग्रेसच्याच आधारावरती होते. देवगौडा, गुजराल, तुमच्या असं वारंवार लक्षात येईल की अशा पद्धतीनं जोडतोड करून ज्यांना पदं भेटलेले आहेत त्याला अतिशय मर्यादा राहिलेली. आणि केवळ तिथलेच नाही, राज्याच्या पातळीवरती सुद्धा मुख्यमंत्रीपद असं मिळवलं गेलं, पण ते टिकत नाही. कुमारस्वामींचं उदाहरण त्याच्यामुळे आहे. त्याच्यामुळंच महाराष्ट्रातलं सुद्धा हे सरकार की ज्याला अतिशय म्हणजे कमी, ज्याचे 56 खासदार आमदाराचा असलेला पाठिंबा असलेला माणूस किती काळ मुख्यमंत्रीपदावर टिकून राहणार. आज लोक जनशक्ती पक्षाची जी फूट पडली त्याच्यावरून सिद्ध हे होतं आहे की एखादी सक्षम अशी चळवळ जर उभी नसेल, पाया नसेल, वैचारिक पाया नसेल, भक्कम संघटना नसेल, तर तो राजकीय पक्ष फार टिकू शकत नाही, त्याला फार अस्तित्व असू शकत नाही.